धारदार लेखणी, प्रक्षोभक विचारसरणी, तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज. प्रियदर्शनी औद्योगिक समूहाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार. 30 वर्षांनंतर जमिनी परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढाईचा निर्धार. गडगे नमस्कार, मी प्रशांत गडगे, विचार मंथन न्यूज साठी. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातून एक अत्यंत खळबळजनक आणि अन्यायाला वाचा फोडणारी बातमी समोर येत आहे. औद्योगिकरणाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन तब्बल 30 वर्षे उलटली, तरीही तिथे एकही उद्योग उभा न राहिल्याने आता भूमिपुत्रांचा संयम सुटला आहे. प्रियदर्शनी सहकारी औद्योगिक संकुल या समूहाविरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी आता आरपारचा एल्गार पुकारला आहे. नेमकं प्रकरण असं आहे की 1995च्या सुमारास महाराष्ट्र शासनाने D+ धोरण जाहीर करून वाड्यासारख्या आदिवासी भागात औद्योगिकरणाला गती देण्याचं स्वप्न दाखवलं होतं. स्थानिक शेतकऱ्यांना रोजगार मिळेल आणि परिसराचा आर्थिक विकास होईल या आशेने चिंचघर, बिलावली आणि डोंगस्ते या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या औद्योगिक समूहाला दिल्या. मात्र 3 दशके उलटली तरी या 300 एकर जागेवर औद्योगिकरणाचा साधा पत्ताही नाही. कायद्याचा विचार केला तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 आणि महाराष्ट्र कुळवहिवाट कायद्यातील कलम 63 नुसार औद्योगिकरणासाठी घेतलेल्या जमिनीवर ठराविक मुदतीत काम सुरू करणे बंधनकारक असते. तसे न झाल्यास ती जमीन मूळ शेतकऱ्याला मूळ किमतीत परत मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र दुर्दैवाने येथील शेतकऱ्यांनी जेव्हा जबवा महसूल प्रशासनाकडे दाद मागितली तेव्हा त्यांचे दावे कोणत्या ना कोणत्या कारणाने फेटाळण्यात आले. याच अन्यायाविरोधात आज चिंचघर येथील श्री चिंतामणी मयुरेश्वर मंदिरात शेतकऱ्यांची एक मोठी सभा पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी एकत्र येत प्रियदर्शनी शेतकरी कृती समितीची स्थापना केली आहे. या सभेला राजकीय मतभेद विसरून राष्ट्रवादी काँग्रेस श.प.चे पालघर जिल्हा उपाध्यक्ष निखिल पष्टे, तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, भाजप युवा मोर्चाचे अक्षय पाटील यांसह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि शेकडो शेतकरी उपस्थित होते. कृती समितीचे निमंत्रक मनीष पाटील यांनी यावेळी स्पष्ट इशारा दिला की एकतर या जमिनीवर तातडीने औद्योगिकरण सुरू करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, अन्यथा कायद्यानुसार आमच्या जमिनी आम्हाला परत करा. आता हा लढा केवळ चर्चेपुरता मर्यादित न राहता न्यायालयीन आणि शासन दरबारी तीव्र करण्याचा निर्धार या समितीने केला आहे. या ओसाड जमिनींमुळे ग्रामपंचायतींचे कर उत्पन्न बुडाले आहे आणि तरुणांच्या हाताला काम नाही. त्यामुळे आता वाडा तालुक्यातील हा संघर्ष येणाऱ्या काळात काय वळण घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ जर्नलिस्टसह मी प्रशांत गडगे, विचार मंथन न्यूज, वाडा. अशाच नवनवीन बातम्या आणि वेगवेगळे रिपोर्ट्स पाहण्यासाठी आमच्या विचार मंथन चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.